नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. पगारवाढ नसल्याचे कारण आले समोर. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. पगारवाढ आणि पेन्शनमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा असली तरी प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. चला तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. आयोगाच्या अहवालाबाबत सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. सरकारच्या माहितीनुसार आयोगाला स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्याच्या आत आपल्या शिफारशी सादर करायच्या आहेत. त्यामुळे आयोगाच्या अहवालासाठी सध्याची अंतिम मुदत साधारणपणे मे 27 पर्यंत जाते. त्यामुळे अजून काही काळ पगारवाढीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. विशेष म्हणजे मे 27 पूर्वी अहवाल सादर करण्याची कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारवाढीची निश्चित तारीख मिळालेली नाही. हीच बाब सध्या पगारवाढ लांबणीवर जाण्याचे कारण मानली जात आहे. दरम्यान फिटमेंट फॅक्टर किती असेल, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल किंवा पेन्शनमध्ये किती बदल होणार याबाबत अद्याप कोणताही अधिकृत आकडा जाहीर झालेला नाही. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.